छावा, कपाळावर चंद्रकोर, डोक्यावर जिरेटोप, गळ्यात कवड्यांच्या माळा, अंगात 10 हत्तींचं बळ आणि काळजात माय मातीचा आतोनात आदर म्हणजे शिवपुत्र श्री छत्रपती संभाजी महाराज। मंडळी, आपण जर इतिहासात नीट डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की संपूर्ण भोसले घराण्यात शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता संभाजी महाराजांइतका साहसी, पराक्रमी, शौर्यशाली आणि स्वाभिमानी असा दुसरा कोणी छत्रपती झालाच नाही। संभाजी महाराज हे सुसंस्कृत होते, संस्कृत पंडित होते, राजनीती, शृंगारशास्त्र आणि धर्मशास्त्रातही ते निपुण होते। वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला, ज्यात त्यांनी राजनीती नेमकी कशी असावी याबद्दल सांगितलंय। मग विचार करा, खेळायचं बागडायचं वय ते, ज्या वयात आपल्या पोरांना नीट मराठी सुद्धा बोलता येत नाही, त्या वयात महाराजांनी नायिकांच्या विविध गुणांचं वर्णन करणारा नायिका भेद हा हिंदी भाषेतील ग्रंथ लिहिला। एवढंच नाही तर नखशिखा आणि अध्यात्माचं वर्णन करणारा 7 शतक यांसारखे ग्रंथही त्यांनी त्या वयाच्या 14व्या वर्षी प्रसिद्ध केलेत। केवढा तो पराक्रम माझ्या राजाचा। पण अनेकांच्या मते काही बखरकार, इतिहासकार, नाटककार, चित्रपट निर्माते आणि कादंबरीकार यांनी मात्र श्री शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जाणून बुजून खोटं नाटं लिहिलं आणि पसरवलं। महाराजांच्या आयुष्यात जे कधी घडलंच नाही तेही मीठ मसाला लावून मांडण्याचं काम केलं। का तर फक्त सुडाच्या भावनेने। आता ते कितपत खरंय, याचे इतिहासात काय काय संदर्भ आहेत, ते कोण होते ज्यांनी संभाजी महाराजांविषयी वाईट आणि चुकीचं लिखाण केलं असं म्हटलं जातं, पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, अलीकडे तर संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर सुद्धा आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता। काही ठिकाणी संभाजी महाराज नशेच्या आहारी गेले होते असं सुद्धा त्यांच्याबद्दल बोललं गेलं। यावरून बरंच राजकारण सुद्धा तापलेलं होतं। त्यात मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकिपीडियावर कारवाई करण्याचे आदेश दिले, तर दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा व्हिडिओ शेअर करत बदनामी करणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे। अमोल कोल्हे म्हणाले की महाराजांच्या बदनामीची खरी सुरुवात मल्हार रामराव चिटणीस यांनी 1811 मध्ये चिटणीस बखरीतून केली आहे। याच चिटणीशी बखरीचा नंतर 13 वर्षांनी संदर्भ म्हणून आदिलशहाच्या काळात बखर लिहिणाऱ्या मोहम्मद जुबेर याने ग्रंथ लिहिला। ग्रँड ऑफने सुद्धा चिटणीसांच्या बखरचा संदर्भ घेऊन हा इतिहास लिहिला आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे। पण चिटणीसांची बखर हा समकालीन पुरावा नाहीये। खंडोबा यांचा नातू म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस यांचा मल्हार रामराव चिटणीस हा पणतू होता। त्याने ही बखर 1811 मध्ये लिहिली, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर साधारण 112 वर्षांनी। या छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस यांना संभाजी महाराजांनी कटकारस्थान केल्याबद्दल हत्तीच्या पायी दिलं होतं। आपल्या पणजोबांना हत्तीच्या पायी दिल्याचा राग त्यांनी चिटणीसांच्या बखरीत उतरवला। तिथे संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली। या सगळ्या प्रवासात वेगवेगळ्या लेखकांनी, मग अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर, गोवळकर गुरुजी, राम गणेश गडकरी या सगळ्यांचा छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याच्या पापात वाटा आहे असं अमोल कोल्हे यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। मंडळी, 3 शतकांपासून छत्रपती संभाजी राजांबद्दलच्या इतिहासाच्या चिंधड्या उडवण्याचं काम सर्रास केले जाते। ऑक्टोबर 1676 पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजी राजे रायगड परिसरात आलेच नव्हते असं ऐतिहासिक नोंदींतून समोर येत आहे। तरी सुद्धा मल्हार रामरावाची बखर, इंग्रजी वार्ताहराच्या नोंदी आणि आदिलशाही इतिहासातील बुसातीन ऊस सुलातीन या 3 ऐतिहासिक साधनानुसार संभाजी राजांनी एका महिलेवर अत्याचार केला असं सांगितलं जातं, ज्यामुळे शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना स्वराज्याचा वारसदार करण्यास नकार दिला। याचा राग म्हणून आपल्या पित्याविरुद्ध बंड करण्यासाठी ते मुघलांना मिळाले असा विपर्यासी इतिहास काही लोक मांडतात। 6 जून 1674 रोजी शिवराज्याभिषेक झाला। 13 डिसेंबर 1678 रोजी संभाजी राजे दिलेर खानाला मिळाले। स्वराज्य आणि स्वधर्मासाठी त्यांनी 11 मार्च 1689 रोजी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। 11 वर्षांपूर्वी एक व्यक्ती आपल्या पित्याविरुद्ध, राज्याविरुद्ध तथाकथित गद्दारी करतो आणि नंतर त्याच लोकांसाठी, धर्मासाठी आपला जीव देतो। या 2 घटनांची सांगड कशी घातली पाहिजे याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं चाळावी लागतात। पहिला आहे हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या एका फ्रेंच प्रवासी ॲबे कॅनरे यांचा 1672 मधील संवाद।
तो म्हणतो, हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजी राजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीची सुद्धा बरोबरी करील इतका तो तयार आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजी सारखाच मान देतात. यानंतर लेखक वासी बेंद्रे लिहितात, युवराजपदी असताना संभाजीराजांनी बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला होता. एका तत्कालीन कागदात एका खटल्यातील वादी आपली तक्रार प्रल्हाद निरादी व कवी कलश यांच्याकडे सोपवली गेल्याचं पाहून खुद्द संभाजीराजांकडे तक्रार करताना म्हणतात, साहेब सर्वज्ञ, शास्त्रार्थाचा अर्थ स्वतः पंडिताचा नेशा होय, ऐसा करीताती, ऐसे असो न माझे पारिपत्य होत नाही. मंडळी, या घटनेचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात आहे. त्यानंतर मल्हार रामरावाच्या बखरीत संभाजीराजांनी एका महिलेवर राजवाड्यात अत्याचार केला आणि मग शिवाजीराजे शिक्षा करणार या भीतीने ते दिलेरखानाकडे पळून गेले असं लिहिलंय. आदिलशाहीतला इतिहासकार मोहम्मद झुबेरी हा देखील आपल्या बुसातीन उस सलातीन या ग्रंथात असंच लिहितो. 2 पावले याही पुढे जाऊन एका इंग्रजी बातमीदाराने नोंद केलेली आहे की त्यात तो म्हणतो की संभाजीने आपल्या बापास विष देऊन ठार मारले. अशा बातम्या सुद्धा पसरवलेल्या आहेत. मंडळी, त्यानंतर ऐतिहासिक दस्तावेजात ज्या स्त्रीचा उल्लेख येतो, लोकोपवादातून रचल्या गेलेल्या कथेत या स्त्रीचं नाव गोदावरी असं होतं. ती अण्णाजी दत्तो यांची मुलगी होती असं मानलं जातं. लोककथेनुसार गोदावरी नावाच्या एका ब्राह्मणाच्या विधवा मुलीवर मोहित होऊन संभाजी महाराजांनी तिला पळवून नेऊन लिंगाणा किल्ल्यावर लपवून ठेवलं. शिवाजी महाराजांना हे कळताच त्यांनी तिची सुटका केली. या गुन्ह्याबद्दल महाराजांनी संभाजीराजांना तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा फरमावली. अष्टप्रधान मंडळींनी मध्यस्थी करून आजचा हा युवराज आमचा उद्याचा राजा आहे असं सांगून शिक्षा रद्द करून घेतली. पण ती स्त्री माहेरी किंवा सासरी जाईना. पुढे ती सती गेली. यावर संभाजीराजांनीच तिची चिता पेटवली पाहिजे अशी तिची अट होती. त्याप्रमाणे संभाजीराजांनी तिची चिता पेटवली. ती जिथे सती गेली त्याच ठिकाणी महाराजांनी तिची समाधी बांधली आहे. ती अद्यापही रायगडाच्या पायथ्याशी आहे असं सांगण्यात येते. पण याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे अद्याप तरी उपलब्ध नाहीयेत. हे सगळे दावे यामुळे खोटे ठरत असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. मंडळी, वरच्या या 3 ऐतिहासिक साधनातून संभाजीराजांनी रायगडावरती तथाकथित अत्याचार केल्याचा जो कालखंड दिलाय तोच या घटना कशा खोट्या आहेत त्या सिद्ध करतो. ऑक्टोबर 1676 पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आलेच नव्हते. मग त्या स्त्रीवरती अत्याचार होण्याचा प्रश्नच येत नाही. 10 ऑक्टोबर 1676 ते 3 एप्रिल 1680 या काळात संभाजी महाराज रायगडावरती आल्याचे शिवकालीन बखरीत कुठेही नोंद नाहीये. शिवाय गोदावरी नावाच्या त्या कथित पीडित स्त्रीची समाधी रायगडाच्या पायथ्याशी असल्याची जी बतावणी केली जाते त्याचा खुलासाही इतिहासच करतो. रायगडाच्या पायथ्याशी असणारी ती समाधी सवाई माधवराव पेशव्यांच्या पत्नी सौ यशोदाबाई यांची समाधी आहे असं जयसिंगराव पवार यांच्या छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथात लिहिलेलं आहे. शिवाय गोदावरीचं पात्र काल्पनिक असल्याचं ज्येष्ठ अभ्यासक श्री द गोडसे यांनी संभाजी राजा आणि गोदावरीची कथा या शोधलेखात सिद्ध केलाय. गोदावरी शिवाय छत्रपती संभाजी राजांच्या आणखी 2 नायिका आपल्याकडील साहित्यात आहेत. एकीचं नाव तुळसा आणि दुसरी थोरातांची कमळा. या कमळाची समाधी पन्हाळ्याच्या परिसरात आहे असं कावेबाज लोक सांगतात. पण ही समाधी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडातील यशवंतराव थोरात या वीराची आहे. बाळाजी विश्वनाथाच्या फौजेशी करवीरकरांच्या बाजूने लढत असताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी यशवंतराव धारातीर्थी पडले. त्यांची बायको त्यांच्याबरोबर सती केली. या दोघा उभयतांची ही समाधी आहे. आज मितीला तिथे या दोघांच्या मूर्ती त्यांच्या वंशजांनी स्थापन केलेल्या आहेत. याचा सुद्धा उल्लेख जयसिंगराव पवार यांच्या छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथात आढळतो. मंडळी, राजसन्यास या नाटकात राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी राजांबाबत केलेले लिखाण हे विकृतच आहे. त्यामुळे संभाजी राजांबद्दलचे गैरसमज दूर करून त्यांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी शासनाने इतिहास तज्ञांची एक समिती नेमावी अशी आग्रही मागणी मागे छत्रपती संभाजीराजे यांनी केलेली होती. तसेच गणोजी शिर्के यांनी खरंच फितुरी केल्यामुळे महाराज पकडले गेले का याचंही संशोधन होण्याची गरज असल्याचं इंद्रजित सावंत सांगतात. दरम्यान छत्रपती संभाजी राजांच्या चारित्र्यावर जाणीवपूर्वक शिंतोडे उडवताना केल्या गेलेल्या या लोकोपवादात
काहीच तथ्य नव्हतं हे यावरून लक्षात येतं। शिवाय एक पराकोटीचा धर्माधिमानी, एक प्रजाहित दक्ष राजा, एक आज्ञाधारक पुत्र, एक प्रतिभाशाली लेखक, एक जाणकार वाचक, एक दूरदृष्टीचा प्रशासक, स्वतःचे आरमार सैन्य मजबूत करणारा सेनानायक, एक प्रेमळ पती, एक सच्चा दोस्त यार अशी गुणलक्षणं असणारा कर्तव्य सन्मुख पुरुष दुराचारी असू शकतो का? याचंही उत्तर सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे। काही मंडळी जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांचा इतिहास मलिन करण्याचा प्रयत्न करत असले तरी सुद्धा येणारा प्रत्येक युग स्वराज्याच्या या छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास जगाला ओरडून सांगेल यात काही शंका नाहीये। मंडळी, काही ऐतिहासिक नोंदींच्या आधारे आम्ही ही माहिती तुमच्या समोर सादर केलेली आहे। त्यामुळे जे लोक संभाजी महाराजांविषयी नको त्या गोष्टी जाणीवपूर्वक पसरवतात त्यांच्याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथं सुद्धा आपल्या विषयच भारी FB या पेजला फॉलो करा। धन्यवाद।